Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. करंट इलेक्ट्रिसिटी हा लेसन आपण स्टार्ट केला होता आणि आता हा लेसन लवकरच संपणार पण आहे. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक राहिलेला आहे की ज्या टॉपिकचं नाव आहे रेजिस्टर इन सिरीज. तुमच्या पुस्तकामध्ये रेजिस्टर इन सिरीजची ही डायग्राम पण तुम्हाला दिसते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना रेजिस्टर इन सिरीज आणि पॅरलल समजलं ना, त्या विद्यार्थ्यांना 10th स्टँडर्ड 11th 12th आणि तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कुठलीही एक्झाम द्या, तुम्हाला रेजिस्टन्स इन सिरीज आणि रेजिस्टन्स इन पॅरलल याच्यावरती प्रश्न 101% कुठल्याही पेपर मध्ये तुम्ही तुमचा जेईचा पेपर घ्या किंवा कुठलाही असू द्या, सायन्स आलं की तुमचं रेजिस्टर इन सिरीज आणि रेजिस्टर इन पॅरलल हे येणार. त्याचं इक्वेशन, त्याच्यावरती एक्झाम्पल्स तुम्हाला येणार, न्यूमरिकल्स येणार आणि ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण अरेंजमेंट कशी करायची ती बघून घेऊया. पुस्तकात ऑलरेडी तुम्हाला डायग्राम काढून दाखवलेली आहे, पण तुम्हाला एक्झाम मध्ये ही डायग्राम जी आहे ती 2 मार्क्स साठी काढायला पण येत असते. सो सगळ्यात पहिले आता ही डायग्राम काढण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला 3 जे रेजिस्टन्स आहे ते सिरीज मध्ये घ्यायचे आहे. पहिले घ्या 1 2 3 असं हे झिगझॅग. हे काय असतं, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय रे, की ज्याच्यामुळे करंट फ्लोला अडथळा निर्माण होतोय असा जो पदार्थ असणार त्याला आपण रेजिस्टर म्हणणार आहोत. ठीक आहे. आपण याला R1 नाव देऊया. त्याच पद्धतीने 1 2 3 4 1 2 3 4 झिगझॅग झिगझॅग अशा पद्धतीने इथे काढायचं आहे. याला R2 आणि याला R3 असं 3 रेजिस्टन्स आपण काय करूया, सिरीज म्हणजे काय, सरळ लाईन मध्ये आपण काय केले आहे, जॉईन केलेले आहे. त्याच्यानंतर हे जे पॉइंट्स आहेत, हे जे पॉइंट्स आहेत त्याला आपण काय करूया, नाव देऊया, C आणि D नाव देऊया. आता हे झाले का सर्किट कंप्लीट? नाही ना. सर्किट कंप्लीट होण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, त्याला इलेक्ट्रिकल सेल लागणार आहे. या सगळ्या गोष्टी लागणार आहे. म्हणून काय घेणार आपण इकडे, एक इलेक्ट्रिकल सेल घेणार आहोत. हे त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे त्याचं निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. याला आपण इलेक्ट्रिकल सेल ई ने दाखवत असतो आपण. ठीक आहे. नंतर काय असते, त्याला की पण असते, चालू बंद करण्यासाठी काय असते, ही की असते. ठीक आहे. ही की अशा पद्धतीने दाखवली तरी चालेल, किंवा अजून एक अशी पद्धत आहे ही, अशा पद्धतीने माहिती तुम्हाला, ही एक पद्धत आहे. ठीक आहे. या पद्धतीने की दाखवली तरी चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, हे आपण जॉईन करून देऊया. इकडनं पण जॉईन करत असताना आपल्याला ज्यावेळेस रेजिस्टन्स इन सिरीज आहे त्यावेळेस आपल्याला तिथे ॲमीटर पण लागणार आहे, किती करंट फ्लो झाला हे मेजर करण्यासाठी. हा त्याचा प्लस पॉइंट, हा त्याचा मायनस पॉइंट. ठीक आहे. आता हे आपल्याला रेजिस्टन्स इन सिरीज हे करत असताना आपल्याला व्होल्टामीटर पण लागणार आहे. मग आता तुम्ही ही डायग्राम काढताना एक कन्फ्युजन करायचं नाहीये. ही गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा की तुमचं जे ॲमीटर आहे की ज्याच्यातून आपण इलेक्ट्रिसिटी किती फ्लो झाली ही मेजर करत असतो, ते नेहमी सिरीज मध्ये जोडत असतात अशा पद्धतीने सर्किट मध्ये. आणि तुमचं जे व्होल्टामीटर असतं ते नेहमी पॅरलल असतं. बघा हे काय आहे, एकमेकांना काय आहे, पॅरलल आहे. लक्षात आलं. डायग्राम काढत असताना इथे ॲमीटर दाखवायचं की इथे व्होल्टामीटर दाखवायचं, कन्फ्युजन होतं काही विद्यार्थ्यांचं. तर मग काय करायचं, तिथे कन्फ्युजन करायचं नाहीये. ॲमीटर हे नेहमी सिरीज मध्ये आणि व्होल्टामीटर नेहमी काय करायचं आहे, तुमचं पॅरलली कनेक्टेड हे करायचं आहे. ठीक आहे. आता काय राहिलं ह्या डायग्राम मध्ये, ह्या डायग्राम मध्ये आपलं फक्त दाखवायचं राहिलं आहे की फ्लो ऑफ करंट फ्लो कुठून होणार आहे तुमचा, फ्रॉम दिस डायरेक्शन. ओके, दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. ही तुमची काय आहे, करंटची डायरेक्शन आहे. इकडे दाखवू, नंतर हा एरो इकडे, झाली तुमची डायग्राम. किती सिंपल आहे. डायग्राम पाठ करायची गरज नाही. सिरीज मध्ये ज्यावेळेस तुम्हाला डायग्राम काढायला R1 R2 R3 हे 3 रेजिस्टन्स घ्या. त्यानंतर इकडे सेल घ्या, इथे काय घ्या, एक की घ्या, इथे एक ॲमीटर जोडा, हे प्लस मायनस, हे प्लस मायनस, आणि इकडे पॅरललला एक व्होल्टामीटर जोडा. झाली तुमची डायग्राम तयार. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे रेजिस्टन्स इन सिरीज त्याचा जो फॉर्म्युला आहे तो कसा तयार झाला हे आपल्याला व्यवस्थित प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. 4 मार्क्स साठी 101%. 10th बोर्ड मध्ये पण हे एक्झाम विचार, म्हणजे हा फॉर्म्युला कसा आला, डिराईव्ह करा हे येतं. आणि 9th स्टँडर्डला पुन्हा तुम्हाला तर 101% येणारच आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. So you can see in the diagram, you can see that the ends of 3 resistors are connected so that they follow one after the one in the single line. Single line मध्ये एका आड, म्हणजे एक झाल्यानंतर एक झाल्यानंतर एक असे त्याचं कनेक्शन आपण केलेलं आहे. याच अरेंजमेंटला आपण काय म्हणत असतो,
arrangement in the series. Okay, these registers are said to be connected in series. याला म्हणतात, ह्या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार आहोत, सिरीज अरेंजमेंट म्हणणार आहोत. इन सच अरेंजमेंट द सेम करंट इज फ्लोइंग थ्रू ईच रेजिस्टन्स. म्हणजे R1 मधून पण सारखाच करंट जाणार, R2 मधून पण तुमच्या सारखाच करंट जाणार आणि R3 मधून पण काय जाणार आहे, सारखाच करंट जाणार आहे. द व्हॅल्यू ऑफ, आता आपण काय करूया, करंट I मानूया, ते सगळे जे व्हॅल्यू माहिती आहे. लेट द, आता आपल्याला हे इक्वेशन डिराइव्ह करायचं, त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. डिराइव्ह करताना सगळ्यात पहिले जर डायग्राम काढली ना तर तुम्हाला इक्वेशन डिराइव्ह करणं सोपं जाणार आहे. ठीक आहे. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ, हियर द व्हॅल्यू ऑफ करंट फ्लोइंग थ्रू सर्किट, करंट फ्लोइंग थ्रू सर्किट, ओके, इज इक्वल टू I. करंट फ्लोइंग तो काय म्हणला आपण, I. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन, कोणते पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स, बिटवीन C and D, बिटवीन पॉइंट C and D इज इक्वल टू V. पोटेन्शियल डिफरन्स काय म्हणत असतो आपण, V म्हणत असतो. ठीक आहे. मग R1 जाणार, R1 मधून जाणारा पोटेन्शियल डिफरन्स काय, V1. R2 मध्ये जाणारा V2 आणि R3 मधून जाणारा किती येणार तुमचा, V3. प्रत्येक रेजिस्टन्स साठी पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, अशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर द थ्री रेजिस्टर्स R1, R2 and R3 आर कनेक्टेड इन सिरीज. चला लिहून घेऊया. देअरफॉर थ्री रेजिस्टर्स, हे सगळं एक्झाम मध्ये लिहायचंय तुम्हाला. तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. करंट तुम्ही I माना, पोटेन्शियल डिफरन्स V माना, त्याच्यानंतर थ्री रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज. थ्री रेजिस्टन्स, काय नाव आहे त्या थ्री रेजिस्टन्सचं, R1, R2, R3 आर कनेक्टेड इन सिरीज. बरं, कनेक्टेड इन सिरीज केलं, पुढे काय करायचं, पुढे करायचं आपण पोटेन्शियल डिफरन्स, विच हॅविंग पोटेन्शियल डिफरन्स, दे हॅव पोटेन्शियल डिफरन्स. शॉर्टकट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा. ओके, पोटेन्शियल डिफरन्स V1, V2, V3 रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय, क्रमाने. माहिती सगळ्यांना. सगळं आपण लिहून घेतलं पाहिजे या पद्धतीने. त्याच्यानंतर V इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ एव्हरी रेजिस्टन्स. ओके, आता आपल्याला टोटल पोटेन्शियल डिफरन्स. आता हे इक्वेशन डिराइव्ह करताना मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगणार आहे, की जी ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही लाईफ टाइम हे जे इक्वेशन आहे ते कधी चुकणार नाही. काय लक्षात ठेवायचं, जेव्हा सिरीजची अरेंजमेंट असते ना तेव्हा त्याच्यामध्ये करंट काय असतो, कॉन्स्टंट असतो. करंट फ्लो काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे I1, I2, I3 अशी व्हॅल्यू नसते. मग काय चेंज होणार आहे, V1, V2, V3, R1, R2, R3 याच व्हॅल्यू चेंज होणार आहे. करंट इज कॉन्स्टंट. ट्रिक काय लक्षात ठेवायची, ट्रिक काय लक्षात ठेवायची सिरीजच्या साठी, I इज कॉन्स्टंट. पॅरलल साठी पण ट्रिक सांगेल तुम्हाला. ठीक आहे, ज्यावेळेस पॅरलल येईल त्यावेळेस पॅरलल साठी पण ट्रिक सांगणार आहे. आता याच्यानंतर लेट देअरफॉर V3, V1, V2, V3 आर द पोटेन्शियल डिफरन्स फॉर R1, R2 and R3. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण घेतलं. त्यानंतर V टोटल जो V आहे तो V कसा तयार होणार आहे तुमचा, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. टोटल पोटेन्शियल डिफरन्स कसा तयार होणार आहे तुमचा, V1, V2, V3 याच्या पोटेन्शियल डिफरन्सची ऍडिशन जर केली तर आपल्याला टोटल पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे. आपण काय करूया, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. ठीक आहे. देअरफॉर RS, आता RS का घेतला मी, रेजिस्टन्स इन सिरीज, that is effective resistance between C and D, that is S for series. Resistance in series म्हणून आपण काय घेतलं, RS. हा जो छोटा S घेतला ना याचा अर्थ काय, रेजिस्टन्स इन सिरीज बिटवीन C and D. आता इथे काय करायचं आपल्याला, आपला ओहम्स लॉ वापरायचा आहे. देअरफॉर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. आता हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. जर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असेल, रेजिस्टन्स इन सिरीज ही डायग्राम पहिले ड्रॉ करायची. हे सगळ्या व्हॅल्यूज लिहायच्या की आपण I म्हणजे काय, V म्हणजे काय, R1, R2, R3 हे रेजिस्टन्स आहे ते सिरीज मध्ये जोडले, त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स V1, V2, V3 आहे. मग टोटल पोटेन्शियल डिफरन्स कशा बरोबर येणार आहे, तिघांच्या ऍडिशन बरोबर. आणि पुढे आपण काय करणार आहोत, ओहम्स लॉ हा यूज करणार आहे. काय आहे आपला ओहम्स लॉ, V इज इक्वल टू IR. हा आहे तुमचा
ओहम्स लॉ की जो तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, फक्त आता इथे आर काय येणार आहे तुमचा एस, रेजिस्टन्स इन सिरीज येणार आहे. मग आपण काय करूया, V1 साठी व्हॅल्यू काढूया, V2 साठी आणि V3 साठी पण व्हॅल्यू काढून घेऊया. मग काय येणार आहे तुमचं, मग V1 साठी काय येईल तुमची, V1 साठी फक्त काय येईल इथे IR1, इथे जसं S घेतलं V1 साठी काय येणार आहे तुमचं IR1 येणार आहे. त्यानंतर V2 साठी व्हॅल्यू काय येणार आहे IR2 आणि V3 साठी व्हॅल्यू काय येणार आहे तुमची IR3. आपण इथून व्हॅल्यू, कारण की V1 बघा R1 चा रेजिस्टन्स V1 आहे, R2 चा V2 आणि R3 चा काय आहे V3 आहे. ठीक आहे, सो याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. आता ही जी व्हॅल्यू आहे, ही जी आपल्याला व्हॅल्यू मिळाली ना, ती आपण काय करूया, इक्वेशन याच्यामध्ये काय टाकूया, कशामध्ये, ह्या इक्वेशन मध्ये टाकूया. ह्या इक्वेशन मध्ये आपण टाकणार आहे. ठीक आहे, पुटिंग दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, पुटिंग these values in main equation, Ohm's law च्या main equation मध्ये आपण टाकूया ह्या व्हॅल्यूज. ओके, आता आपल्याला फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे इथे. ठीक आहे, मग आता V ची V is equal to V1 V2 V3. ठीक आहे, मेन इक्वेशन म्हणजे इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे व्हॅल्यू टाकायचे. पुटिंग दिस व्हॅल्यू इन मेन इक्वेशन, इक्वेशन नंबर मेन नका इथे आपण हा शब्द काढून घेऊया, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. ठीक आहे, मग आता V ची व्हॅल्यू काय आली तुमची IRS, म्हणून मी तिथे काय केलं, डायरेक्टली IRS व्हॅल्यू टाकली. त्यानंतर माझी V1 सांगितलं, V1 ची व्हॅल्यू काय आली माझी IR1 आली, V2 ची काय आली IR2 आली आणि V3 ची काय आली IR3. सो अशा पद्धतीने ही व्हॅल्यू मी पुट केलेली आहे. पुढे काय होतं बघा, पुढे काय होतं इथे मी एक्सप्लेन करते. पुढे काय होणार आहे तुमचं, इथे I तिन्ही ठिकाणी काय करणार आहे आपण, कॉमन काढणार आहे. ठीक आहे, बघा IRS इज इक्वल टू इथे I, इथे पण I आहे, इथे I आहे आणि इथे पण I आहे. आपण काय करू, 3 वेळा I लिहिण्याऐवजी एकदाच I लिहूया. ठीक आहे, एकदा लिहिला, इथे काय येईल R1 R2 आणि R. मग काय झालं, हा I तुमचा I काय झाला कॅन्सल, काय राहिला तुमचा रेजिस्टर इन सिरीज. मग आपल्याला मिळाला आपला फॉर्म्युला RS इज इक्वल टू R1 R2 प्लस R3. झालं आपल्याला इक्वेशन. अशा पद्धतीने फॉर्म्युला मिळाला आहे की जेव्हा 3 रेजिस्टन्स हे सिरीज मध्ये एका एक असे जोडलेले असेल तर त्यांचा टोटल जो रेजिस्टन्स आहे, द टोटल रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन पॉइंट C अँड D कोणाबरोबर येणार आहे, त्या तिघांच्या ऍडिशन बरोबर येणार आहे. समजा n नंबर इथे 3च दिलेले आहे, तुमच्या याच्यामध्ये 5 6 10 n नंबर ऑफ तुमचे जर रेजिस्टर दिलेले असेल, खूप सारे दिले असेल, तर त्याच्यासाठी काय फॉर्म्युला होईल, फक्त Rn इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू डॅश 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 प्लस Rn. हा फॉर्म्युला तुमचा त्याच्यासाठी तयार इथे होणार आहे. येते सगळ्यांच्या लक्षात. मग याचा अर्थ ज्यावेळेस तुम्हाला दिलेलं असेल ही आणि अशा पद्धतीने अरेंजमेंट दिलेली असेल, समजा हा दिला आहे 10 ओहम, हा दिला आहे 5 ओहम आणि हा दिला आहे 8 ओहम, तर यांचा टोटल रेजिस्टन्स इन सिरीज किती येणार आहे. सो RS इज इक्वल टू 10 प्लस 5 प्लस 8 किती येईल तुमचं 10 प्लस 13, म्हणजे टोटल रेजिस्टन्स तुमचा 23 ओहम. RS ची व्हॅल्यू काय येणार आहे 23 ओहम. अशा पद्धतीने इथे येणार आहे. समजलं सगळ्यांना रेजिस्टन्स इन सिरीज कसा काढायचा. पहिले सगळं लिहून घ्यायचं, नंतर टोटल जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो V1 प्लस V2 प्लस V3 लिहायचं, मग ओहम्स लॉ लिहायचा. ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR, इथे फक्त S फॉर सिरीज लिहायचं. मग त्याच्यानुसार V1 साठी व्हॅल्यू टाकायची, V2 साठी व्हॅल्यू काय फाइंड करायची आणि V3 साठी फक्त काय करायचं, V1 इज इक्वल टू IR1, V2 इज इक्वल टू IR2 आणि V3 इज इक्वल टू IR3. याला इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केल्या. पुट केल्यानंतर इथे काय आलं, I कॉमन आला, तो काढला, I कॅन्सल झाला. व्हॅल्यू आपल्याला अशा पद्धतीने इक्वेशन मिळालं किंवा फॉर्म्युला मिळाला. RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. सो स्टुडंट, काही अवघड आहे रेजिस्टन्स इन सिरीज. बरेच विद्यार्थी घाबरून जातात. काहीही अवघड नाही. अशा पद्धतीने काय करा, तुम्ही लिहून घ्या, प्रॅक्टिस करा, 4-5 वेळा लिहून बघा. इझिली तुम्हाला फाइंड करता येईल की हे इक्वेशन कशा पद्धतीने. फक्त जर डायग्राम लक्षात राहिली तर डायग्राम वरून तुम्ही इझिली लिहू शकता. 9th ला जर प्रॅक्टिस केली तर 10th ला तर बिलकुल सोपं जाणार आहे. असा प्रश्न तुम्हाला 10th ला पण येणार आहे.
ठीक आहे. सो स्टुडंट, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शन मध्ये द्या आणि नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत पण शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.